लाडकी बहीण योजनेतील 80 लाख महिला अपात्र ठरल्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला। महापालिका नगर परिषद झाल्या, आता भाऊ खुर्चीवरून महाराष्ट्र लुटतोय आणि लाडक्या बहिणीला बाहेर काढलंय, अशी टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी केली। तर अपात्र लाडक्या बहिणींना सरकारनं धोका दिला, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली। तर फडणवीस शिंदेंनी महिलांच्या वतीनं पैसे तिजोरीत भरावे, असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिला। की निवडणुकीमध्ये वापर झाला, निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या। आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे, भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे, लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिला आहे। जा तू मर का वाच। 80 लाख महिला कमी केल्या तर त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल। आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे। अपात्र झालेले आहेत त्यांना धोका दिला यांनी। खरं म्हणजे त्यांच्याबरोबर झालेला सरकारी धोका आहे हा। त्यांनी जे मतदान केलं आणि त्याच्यामुळं जे त्यांना जागा मिळालेल्या आहे विधानसभेला, त्याचा विचार केला पाहिजे की ही फसवणूक आहे लाडक्या बहिणींची। आता या महिला पैसे आणणार कुठून? या गोरगरीब महिला भले त्या अपात्र ठरल्या असतील। मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी। तेव्हा या सगळ्या प्रकाराबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, पोस्ट करून ते आपण पाहूया। लाडकी बहीण योजनेत अर्ज बाद झालेले नाहीत। 80 लाखांचा आकडा आहे तो ई-केवायसीचा नाही। यात ई-केवायसी केलेली नसेल त्या महिला असतील ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, त्या 11.5-12 लाख महिलांचा 80 लाखात समावेश आहे। ज्यांचं वय 65 वर्षांपेक्षा अधिक अशा 5 लाख महिला आहेत, असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलंय।